आणि मराठी चित्रपटही अनेक केलेस, हिंदीही केलेस, तद्दन व्यावसायिकही केलेस आणि तद्दन प्रायोगिक किंवा पॅरलल सिनेमा सुद्धा केलास. मराठी सिनेमामध्ये तुला काय बघावं असं वाटतं की त्यातलं फक्त एंटरटेनमेंट व्हॅल्यू आवडते का त्यात जे काही बोध असतात ते फार महत्वाचं वाटतं? एक्झॅक्टली कशासाठी तू मराठी चित्रपट करतोस आणि हा चित्रपट करण्यामागचं कारण काय होतं? नमस्कार. हे खरं आहे की मराठी सिनेमा मी सुजाण मराठी प्रेक्षकांसाठी करतो. माझी इच्छा पहिल्यापासून मराठीत काम करण्याचीच होती. हिंदी मध्ये काम अशासाठी करावं लागलं कारण मराठीत तितकंसं काम होत नव्हतं आणि त्याचं मला वाईट वाटतं. पण आता तशी परिस्थिती नाही. आपल्याकडे मराठी सिनेमा वेगळ्या विषयांसाठी ओळखला जातो. आज जितक्या अभिमानानं कच्चा लिंबू आम्ही आज लोकांसमोर आणतो आहे, हा असाच सिनेमा मला आयुष्यभर अभिप्रेत होता. आणि आजही मला असं खरंच वाटतं की प्रत्येक मराठी सिनेमामध्ये काहीतरी सांगण्याचा अगदी 100% प्रयत्न असतो. पूर्णपणे त्यातली व्यावसायिकता जरी असली तरी सुद्धा काहीतरी म्हणणं असतं. आज रिंगणचंही काही म्हणणं होतं, आज मुरंबाचंही म्हणणं होतं, कच्चा लिंबूचं म्हणणं आहेच. आणि आपल्याकडे माध्यमांना खरं तर हे मला म्हणायचं होतं की आपल्याकडे झालेल्या धंद्याच्या आकड्यांची खूप चर्चा होते, पण सिनेमा काय म्हणतो याची चर्चा खूप कमी होते. आणि ते मला खरं खटकतं. कारण ज्यासाठी एखादा कलाकार निवड ठेवू शकतो की मला हे नाही हे करायचंय, मला हे नाही हे करायचंय, अगदी माध्यमांवर दर शुक्रवारी लिहिण्याची जबाबदारी असली तरी ज्यात काहीतरी दिसलं तर त्यावर लिहावं लागेल इतका आग्रह जर सिनेमा करत असेल तर त्यांनी ते लिहायला हवं. आणि हे खरंच आहे की आपल्याकडे जो नवीन प्रेक्षक आहे तो हिंदी सारखा मराठी सिनेमा पाहायला आलेला नाही. मराठी सिनेमा, जातीवंत मराठी सिनेमा जो कथेसाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तो बघायला आलेला आहे. हे मला असं वाटतं कोणी विसरू नये. विनंती करेन की तूही स्थानापन्न व्हावंस. यानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक जे या चित्रपटात नट म्हणून आहे, आम्हाला धोका निर्माण झालेला आहे थोडासा, त्या रवी जाधवला मी विनंती करेन की त्यांनी रवी, आजपर्यंत तू वेगवेगळे चित्रपट दिग्दर्शित केलेस, पण अभिनेता म्हणून येण्यासाठी, प्रेक्षकांसमोर येण्यासाठी तू हा वेगळा चित्रपट का निवडलास? मला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अगदी एक शब्द आहे फक्त, भीती. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या ज्या गोष्टीची भीती वाटते की हे मला कदाचित जमणार नाही, ते करण्यात खरी मजा असते. जेव्हा पहिल्यांदा प्रसादने मला ही गोष्ट ऐकवली तेव्हा मला खूप भीती वाटली की मला हे जमेल का, मला हे पेलेल का. खूप डिफिकल्ट काम आहे आणि माझा स्वभाव असा नाही की एवढं सगळं दुःख वगैरे. पण मग मनात गोष्ट ऐकतानाच एक गोष्ट ठरवली होती आणि नंतर प्रसादला बोलून दाखवली होती की मी या सिनेमात स्पेशल चाइल्ड होईल आणि प्रसाद माझे बाबा होईल. आणि त्या पद्धतीने त्याने मला सांभाळून घेतलं, त्या पद्धतीने त्याने माझ्याकडनं काम करून घेतलं. आणि म्हणजे तुम्ही जे काही आता पाहिलंय पडद्यावरती त्या प्रत्येक शॉटचं, त्या प्रत्येक पॉजचं, त्या प्रत्येक वाक्याचं श्रेय संपूर्ण टीमला आहे. प्रसाद, अमल, संतोष, फुटाणे, चिन्मय या सगळ्यांना ते श्रेय मला वाटतं. आणि त्यामुळे तुम्हाला समोर दिसतोय. आणि अशी चॅलेंजेस खूप कमी येतात प्रसाद, मला वाटतं. असे ह्या पद्धतीचे चॅलेंजेस असे कमी येतात की भीती वाटते मनामध्ये की अरे आपण हे करू शकू की नाही. शॉर्टकट खूप सोपे आहेत आणि ते खूप इझी असतात करायला, पण या पद्धतीची मला वाटतं भीती सतत सगळ्यांना वाटू दे, त्यातून असं सुंदर काम निर्माण होईल. तुला विनंती करेन की तूही स्थानापन्न व्हावंस. अनंत महादेवन आलेत का? ते पोचलेत? अजून नाही पोचले. ते आले की मी त्यालाही पाचारण करणार आहे. यानंतर
तुम्ही ज्या बच्चूला आता पाहिलं त्या बच्चूला मी इथे आमंत्रित करेन. मनमीत पेंग. मनमीत, तू इथे एक स्पेशल चाइल्ड हे कॅरेक्टर प्ले करतोयस. आजूबाजूला असणाऱ्या अनेक जे काही तुला अनुभव येतात त्या अनुभवाबद्दलही आम्हाला सांग, आणि हा चित्रपट करत असताना त्याचा किती फायदा झाला किंवा ते तू कसं वर्क केलंस याविषयी आम्हाला थोडंसं सांग. ऍक्च्युली डोळे उघडे ठेव. खूप लाईट आहे नाही. ऍक्च्युली माझी आत्या जी आहे ती एक स्पेशल चाइल्ड आहे. सो लहानपणापासूनच तिला मी बघतोय. पण या चित्रपटात मी तिला नाही केलं, कारण की मी त्यांच्या शाळेतही गेलेलो स्पेशल चाइल्डच्या चिल्ड्रनच्या. त्यांनी मी बघितलं की त्यांच्या कॅरेक्टरमध्ये प्रत्येक पर्सनॅलिटीमध्ये एक युनिकनेस आहे, एक वेगळेपण आहे. कोणी सेम नाहीये, कोणी सिमिलर नाहीये. त्यामुळे त्यातनं मी एकाची थोडीशी बॉडी लँग्वेज, एकाचे थोडेसे एक्सप्रेशन्स, माझ्या आत्याचा इनोसन्स खूप मेजर पॉइंट आहे तिचा, तो मी घेतला. आणि असं करत 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 हे कॅरेक्टर उभं करायचा प्रयत्न केला. आणि या सगळ्यात खूप शिकायला मिळालं, कारण की इतके दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करायला मिळालं. आणि पहिले जेव्हा मला प्रसाद दादांनी सांगितलेलं की तो बोलला, मी जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी मी त्याला विचारलं की बाबा आणि आईचे रोल कोण करणार आहे. प्रसाद दादा बोलला नाही, आईचा रोल सोनाली कुलकर्णी करणार आहे आणि बाबांचा रोल रवी जाधव करणार आहे. काय? खूप भीती वाटली मला तेव्हा. आणि सचिन खेडेकर आहेत फिल्ममध्ये, त्यामुळे इतके आनंद महादेवन सर आहेत, इतके मोठ्या कलाकारांसमोर मला असा रोल करायचा आहे, त्यामुळे ती भीती होती, खूप भीती होती. पण आम्ही भेटलो त्यानंतर मला असं सांगायला खूप बरं वाटतंय की इतके मोठे स्टार्स आहेत हे, पण दे आर सो हंबल, आणि त्यांनी मला त्यांच्या मुलासारखं वागवलं. त्यामुळे मेहनत करायला मला काही वाटलंच नाही, गो सो इझी. आणि आमचा तो बॉन्डिंग मला वाटतं आम्ही चित्रपटात दाखवायचा प्रयत्न केला आणि ते दिसलंय. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा, थँक्यू. आणि या चित्रपटासाठी सुद्धा स्थानबद्ध होण्याची विनंती करेन मी तुला. यानंतर आपण टेक्निकल बाजूकडे थोडेसे वळणार आहोत, आणि अर्थातच who else than the cinematographer of the film, the DOP of the film, अमल इंदू चौधरी. अमलेंदू बोलणार आहेच, पण त्याआधी 2 शब्द बोलतो. आज इथे जमलेल्या पत्रकार बंधू भगिनींसाठी आणि सगळ्या चॅनलसाठी, की बरेचदा असं होतं की फिल्म बनते ज्या लोकांमुळे ते लोक पुढे येतच नाहीत, कळत नकळत ते राहून जातात. पण कच्चा लिंबू ही फिल्म अशी आहे, या फिल्ममध्ये आम्ही सगळ्यांनी कष्ट केलेलेच आहेत, सगळेजण कष्ट करतात. पण बेसिक 3 डिपार्टमेंट्स आहेत. एक कॅमेरा डिपार्टमेंट, एक आर्ट डिपार्टमेंट संतोष फुटाणे, आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंट सचिन लोवलेकर. या 3 डिपार्टमेंटचं काम तिपटीने मोठं होतं, कारण ब्लॅक अँड व्हाईट फिल्म करायची होती म्हणून. आणि त्यामुळे या तिघांनाही आज इथे मी मुद्दामून बोलवलंय. त्यांचं मत आपण जाणून घेऊया, आणि जर ते तुमच्या लेखणीतनं सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं तर मला फार आवडेल. थँक्यू. अमल, मला वाटतं की या ज्या मेहनतीविषयी बोललं जात आहे त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला खूप आवडेल, कारण मुळातच सिनेमॅटोग्राफी किंवा फोटोग्राफी इज ऑल अबाउट लाईट अँड शॅडो, आणि त्यातून जर का ब्लॅक अँड व्हाईट असेल तर ते शॅडोज सुद्धा जास्त गडद होत जातात. सो काय तुझं इंटरप्रिटेशन काय होतं ही अख्खी फिल्म करताना, तुला कसं वाटलं? पहिले म्हणजे आता वळूया टेक्निकल याच्याकडे. सो मला काम करताना सुद्धा, आणि सगळेच म्हणजे आय कन्सिडर मायसेल्फ मोर आर्टिस्ट दॅन अ टेक्निशियन. आणि जेव्हा प्रसादनी ही गोष्ट सांगितली की अशी अशी गोष्ट आहे आणि मला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये करायची, सो एखाद्या गायकाला जसा एक फक्त एका तानेमध्ये त्याची पॉवर कळते, ती टेस्ट जेव्हा द्यावी लागते, किंवा एखाद्या
खेळाडूला जेव्हा वर्ल्ड कप फायनलचा जी उत्कंठ असते तसं काही जर मला झालं किंवा एखाद्या ऍक्टरला एक एकपात्री करायची जशी ताकद म्हणजे ते टेस्ट करायला मिळतं. सो सिमिलरली जास्त टेक्निकल न बोलता मी हे उदाहरण देऊन सांगतो की तसं काही जरी कॅमेरामन म्हणून मला चॅलेंजिंग वाटलं. एक रंग अगदी तुम्हाला पटकन आकर्षित करतात आणि आपण माणसांना रंग दिसण्याची देणगी दिलेली आहे देवाने, बाकीच्या सगळ्याच प्राण्यांमध्ये ती नाही आहे. ते रंग जर काढून घेतले तरी सुद्धा तुम्हाला जर काही विश्व उभं करायचं असेल तर त्याची जबाबदारी आणि त्याची गरज त्या कथेला असणं याची जाणीव प्रसादला जी ज्या पद्धतीत होती तीच त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली होती. आर्टिस्ट जेव्हा चित्र काढतो आणि त्याच्या आधी जेव्हा स्केच नुसतं पेन्सिलनी येतं तेव्हा त्याची पॉवर त्याच्या रेषेमध्ये असते आणि तुम्हाला एका रेषेमधनच त्या आर्ट कलाकाराची चित्रकाराची पॉवर खरी लक्षात येते. सो सिमिलरली सिनेमॅटोग्राफीमध्ये सुद्धा मला जे हे रंग नसूनही एक ॲम्बियन्स किंवा एक कथेला पूरक असं वातावरण निर्माण करणं हे तसं चॅलेंजिंग होतं आणि याच्यासाठी आमचे कला दिग्दर्शक आणि वेशभूषाकार यांच्या त्या एकत्रित प्रयत्नांनी हे साध्य झालं. क्या बात आहे. सो असे आमचे हे टेक्निकल आर्टिस्ट असं मी म्हणेन. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं. थँक्यू.